कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॅडी डॅडी घात झाला, डॅडी घात झाला। काय झालं? हो, पाहुण्यांच्या खोलीत हे सापडलं। चिठ्ठी? हो कसली चिठ्ठी? वाच लवकर। हो तेजू, खरं तर तुला प्रिय म्हणावं असं वाटलं होतं, पण म्हणावं का नाही अशा दुहेरी मनस्थितीत होतो। तीच परिस्थिती लग्नासाठी तुला होकार दिला तेव्हापासून होती, पण आज माझा निर्णय झाला आणि तो सगळ्यांना सांगण्यासाठी ही चिठ्ठी लिहिली आहे। तू जेवढी देखणी आहेस तेवढीच इंटरेस्टिंग असशील असं वाटलं होतं, पण तू कमालीची बोरिंग निघालीस। मी मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेला माणूस आहे, तू गावातील एका शाळेतील शिक्षिका, आपला मेळ बसूच शकत नाही। त्यात तू जराही रोमॅन्टिक नाही, एकदम थंड निघालीस। हे सगळं एक वेळ स्वीकारलं पण असतं मी, पण तुझी आई पळून गेली आहे। अशा घरातल्या मुलीशी लग्न करणार आणि उद्या लग्नानंतर तू पण पळून तेजू तेजू तेजू, काय झालं पोरीला? काय झालं? तात्या, दाजी सांभाळा स्वतःला। हे बघा, असं खचून जाऊ नका। जे झालं ते वाईट झालं। आमच्यामुळं झालं हे सगळं। आम्ही दोषी आहोत, आम्ही दोषी आहोत। लय मोठी चूक झाली आमच्या हातून। असा कसा मुलगा आणला आम्ही आमच्या भाचीसाठी? असा कसा आम्हाला हा माणूस ओळखता आला नाही? आमच्या भाचीचं आयुष्य आता सुखी होणार, ती मोठ्या घरात लग्नाला जाणार, या आनंदाने आम्ही आंधळे झालो होतो। या पाहुण्यांमधला कपटी माणूस आम्हाला दिसलाच नाही। आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकत नाही, कधीच माफ करू शकत नाही। देवा देवा, हे पाप आता कसं फेडू आम्ही? आमच्या जावई बापूने आमच्यावर विश्वास टाकला होता, पण आम्हीच कमी पडलो, आम्हीच कमी पडलो। आम्ही डॅडी डॅडी काय करून घेताय? हो, तुमचा काय दोष आहे याच्यामध्ये? तुम्ही सगळं आमच्या चांगल्यासाठीच केलं ना। जावई बापू, तुम्ही माफ कराल आम्हाला, पण आम्ही स्वतः आम्हाला कधीच माफ करू शकत नाही। आम्ही शब्द देतो, आमच्या भाचीसाठी आम्ही चांगला मुलगा आणू। परत असं घडणार नाही, आम्ही शब्द देतो। हा, अहो त्याचा काही फायदा नाही। हिची पत्रिका पाहिली आम्ही, आजचा एकच योग आहे हिच्या आयुष्यात लग्नाचा, नाहीतर परत कधी हिचं लग्न होऊ शकणार नाही। पत्रिकाचं लयच वाईट आहे। मुली आधीच 2 लग्न मोडल्यात आणि तिसरा मुलगा भर मांडवातनं पळून गेला। आता कशाचं होतंय लग्न? मला वाटतंय आता ही आयुष्यभर अशी राहते बिगर लग्नाची। अजून माझ्या बहिणीबद्दल वाईट साईड बोलला ना, जीव घेईन तुझा। जावई बापू, कोणाकोणाची तोंड बंद करणार आहात? जे घडायचं ते घडून गेलं। खरं यांचं, यापेक्षा तुझ्या बहिणीचा विचार कर। आता एकच योग आहे तिच्या आयुष्यात लग्नाचा, हा जर चुकला आयुष्यभर बिन लग्नाचे म्हणून राहावं लागेल हिला।
पप्पा सूर्य कुठे गेला? त्याला असं एकटं सोडलं नाही पाहिजे. तुम्ही सगळी थांबा इथं, मी आलो लगेच. झालं तुझं समाधान? झालं का समाधान? झालं, मन भरलं तुझं? तू अजून किती वाटवं लावणार आहेस या घराचं? हा? आमचं सुख तुला बघवत नव्हतं का? तेव्हा यो दिवस दाखवलास तू आम्हाला. तुला पण सगळं हेच पाहिजे होतं ना? हेच पाहिजे होतं ना? आता बघून तुला आनंद आला असेल. आता तुला जायचंच होतं ना, तर तुझ्या पापाची काळी सावली घेऊन जायचं होतं ना तुझ्या बरोबर. मागं ठेवून काय गेलीस? का त्रास देते ती आम्हाला? तर तुझ्यामुळं ना, तुझ्यामुळं माझ्या बहिणीचं आहे ना भर मंडपात लग्न मोडलंय तुझ्यामुळं. कसं जाऊ मी आता तिच्यासमोर? कसं खोटं बोलू मी तुला? काय सांगू मी? अर्णवी, अर्णवी आज मला माझ्या बहिणीचं आज नाही लागलं नव्हतं आलं. माझ्या बहिणीचं नाही लागलं नव्हतं आलं आज. ऐकतीस का? खाऊन घे. सूर्या, बाबा, अरे काय झालंय? काय झालंय? एका बहिणीचं लग्न नाही लावू शकलो, बाकीच्यांची कशी लावणार आहे मी? अरे कुठल्या तोंडाने समोर जाऊ तिच्या? काय सांगू मी तेजूला? माझ्या तेजूच्या आयुष्याची महती झाली बाबा, महती झाली. सूर्या, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.